मंडळी, आपण स्वतःला कधी आरशामध्ये पाहिलंय का? अहो, तुम्ही म्हणाल आम्ही तर रोजच पाहतो. नाही नाही, तसं नाही. मनाच्या आरशामध्ये पाहिलंय का? कारण तोच आरसा असा असतो की जो आपल्याला आपलं खरं रूप नेहमी दाखवतो. आपलं काही चुकत असेल तर ते सुधारण्याचं मार्गदर्शन करतो. आणि म्हणून तर म्हटलंय की आपण किमान स्वतःशी तरी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण जसं कर्म तसं फळ. आलीस, काल इतके सांगून देखील तुझी कर्मदरिद्री पावले येथे टाकलीसच का? आमच्या जीवावर उठले आहे, सांग ना. इतके चांगले कार्य घडत असताना त्याला गालबोट लावायचे ठरवलेच आहेस का तू? बोल. काही माणसं असतात ना लाचार, काही विनामूल्य मिळणार म्हटले की आले लगेच लाभ घ्यायला. बाळ देवांश, आपण बाहेर जायचे का? ते बघ, तिकडे तुझ्या वयाची लहान मुलं खेळ खेळत आहेत. चल. परंतु मावशी, मला मातेकडे जायचे आहे. बाळ देवांश, तिकडे मोठ्या लोकांचे कार्य सुरू आहे. तुझे तिकडे काही काम नाही. चल, आपण बाहेर जाऊ. परंतु मला मातेकडे जायचे आहे. माता येईल रे. चल. हे भोजन केवळ वैभव संपन्न आणि धनाढ्य व्यक्तींसाठी आहे. तुझ्यासारख्या दरिद्री आणि भिक्षुक लोकांना येथे स्थान नाही. आणि काय समजून तू तुझे अपशकुनी पाऊल येथे टाकलेस? चालती हो इथून. तुझी सावली देखील इथल्या लोकांवर पडता कामा नये. काळे कर तुझे तोंड. चल निघ. फुले घ्या, फुले. अहो ताजी फुले. अहो मावशी घ्या. अहो घ्या की फुलं. अहो ताजी इथं. अहो फुले घ्या, फुले. फुले घ्या, फुले. अहो दादा, दादा घ्या. अहो घ्या की. अहो चांगली फुले आहेत, घ्या. अहो स्वस्तात देतो की दादा. दादा काय झालं दादा? फुले घ्या, फुले. काय रे, तुझी तर समधी फुलं तशीच कोमेजून पडल्यात. आता मी बघ काय करते. अरे दिवसभर उन्हात असा बसशील तर फुलं सुकणार नाही तर काय होणार? आता सगळं झालं का नाही निर्माल्य? सकाळी जर माझं ऐकलं असतंस आणि देवळाबाहेर फुलं घेऊन गेला असतास तर फुलं आता योग्य ठिकाणी असती. आता झाला का नाही कचरा? आणि तुझा बी काही कमी तोटा झाला वैर? फुलं ऐकायची जागा देवळाबाहेर आहे. प्रत्येकाचं आपापलं स्थान आहे. मालिनी, अगं ए मालिनी, अगं अशी निपचित का बसून आहेस? नाही म्हणजे मला समजले हो दुपारी जे काही घडले ते. अगं इतके क्रूर कोण वागते आणि कोण असे तिखट बोल लावते बरे? तेही आपल्या थोरल्या बहिणीस. आणि का म्हणते मी तर केवळ भोजनास आली ती म्हणून. इथे सहस्त्र लोकांना भोजनासाठी बोलावले, त्यात स्वतःची माणसे का जड जातात? आता त्या बिचाऱ्या पोराच्या पोटात गेले 4 घास तर काय त्यांची श्रीमंती नाहीशी होणार आहे? काही नाही,
त्यात त्यांची काही चूक नाही. आपली चूक असताना आपण त्यांना दोष देणे मला योग्य वाटत नाही. म्हणजे अगं तुझी काय यात चूक? देवदत्तच्या मनात तुझ्याबद्दल मायाच नाही हो. अगं तू त्याची सख्खी थोरली बहीण, तरी देखील सर्वांसमक्ष तो तुझ्याशी कसा वागला? त्या देविकाने त्याचे कान भरले म्हणून हे सर्व घडले बघ. काय चुकीचे वागला तो? आपणच श्रीमंत नाही तरी आपण कसे जायचे भोजनास त्याच्याकडे? अगं आता यात कुठून आली श्रीमंती? तुम्हा भावा बहिणींचे नाते या आर्थिक गणितात बसविलेले आहे का? नाही ना. आता माझे ऐक, हा झालेला अपमान तू अजिबात सहन करू नकोस. सूड घे त्याचा. मी काय म्हणते ते ऐकून घे. सुलक्षणा, आता मी तुला अखेरचे सांगते, आमच्या या प्रकरणापासून तू 4 हात लांबच राहा. आजवर जे काही सहाय्य केले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते, परंतु माझे व माझ्या भावाचे जे काही हेवे दावे असतील ते आता आमचे आम्ही निस्तरू. तू आता मध्ये यायची आवश्यकता नाही, समजले? राहिले ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच करे. येते. अहो खा खा. हो बा. अहो मी आज तुमच्यावर खूप आनंदी आहे. आज ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या बहिणीवर शब्दांचा मारा केलात, सर्वांसमक्ष अपमान केलात, ते पाहून माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. हो ना. अगं माझ्यावरच विश्वास बसेना की मी इतके कठोर शब्द वापरू शकतो. मी एकदा ठरवलं ना की धनुष्यातून बाण सुटावा तसे शब्द फेकतोच. हे योग्य होते. आता ती पिढा आपल्याकडे ढुंकून सुद्धा बघणार नाही. परंतु एक चांगलेच झाले हो, तिला बोलत असताना तिचा मूर्ख मुलगा तिच्या सोबत नव्हता. ती केवळ तिच्या हव्यासापोटी आली असणार असा सर्वांचा समज झाला असेल. पण आज एक गोष्ट अशी घडली जी घडायला नको होती. ती माझी बहीण आहे असं सगळ्यांना समजलं. अर्थात अशा दरिद्री कुटुंबाशी आपला आता काही संबंध नाही हे उघड झालंय. त्यामुळे आजच्या पुरतं नाही तर भविष्यासाठी ही एक सुवार्ता आहे. काय? निश्चितच झाले हो. आपण एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. बघा. अगं वा वा. मालिनी, अगं देवांश झोपला. भरपूर भोजन आणि खेळ खेळल्यामुळे तो थकला आणि झोपी गेली. शकू, बरे केलेस. तू देवांशला देवदत्ताच्या घरातून इकडे घेऊन आलीस. तू जे काही केलेस त्याचे किती जरी आभार मानले तरी ते कमीच आहेत. अगं त्यात कसले आभार? हे माझे कर्तव्यच नाही का? ज्या गोष्टी त्याला या वयात समजायला नकोत त्या गोष्टी त्याच्यासमोर घडणं योग्य नाही. त्यामुळे त्याच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचेच भय वाटते मला. उद्या त्याला सर्व प्रकाराबद्दल समजले तर काय विचार करेल तो? राग येईल त्याच्या मनात. मालिनी, अगं देवांश तसा मुलगा नाहीये. तो कुठलेही वर्तन अविवेकी होऊन करणार नाही. परंतु दादा आज जे वागले बोलले ते मला अजिबात पटलेले नाही. आपण तरी काय करणार शकू? जसे ह्या जगात असह्य व्यक्तीचे दुःख कोणीही समजत नाही, त्यास कुठलेही स्थान देत नाही, तसेच आपल्यासारखे दरिद्री निराधार आहेत. आणि ह्या जगात केवळ धन, संपत्ती आणि वैभव हेच मनुष्याची श्रेणी ठरवतात. आणि ज्याच्याकडे वैभव नाही त्याला हीन ठरवतात. मनुष्याकडे धन आले आणि त्याच्या मनाची श्रीमंती खालावली तर त्या धनाचा उपयोग तरी काय? मन? अगं या धनाच्या लखलकाटात ते अंतर्मन कधी दिसतच नाही. प्रश्न हाच पडतो, धन नसताना जो मनुष्य असतो
तोच धन आल्यानंतरही असतो, परंतु त्याचे अंतर्मन इतके का बदलते? धन म्हणजे सर्वस्व मानावे? व्यक्तीच्या इतक्या वर्षांच्या नात्याला काहीच महत्व नसावे? एक काळ असा पाहिला आहे जेव्हा लक्ष्मीची कृपा ओसांडून वाहत होती, आणि आज मला या भरल्या ताटावरून उठून यायची वेळ आली आहे. काय परिस्थिती ओढवली आहे माझ्यावर, कुठल्या कर्माची शिक्षा आहे ही? मालिनी, अगं तू रडू नकोस. तुझे हे अश्रू देखील फार अमूल्य आहेत हो. जातील, हेही दिवस जातील आणि सुखाची पहाट उजाडेल. कधी आणि कसे शक्य होईल हे? मी तुला एक उपाय सांगितला होता, त्याने हे नक्की शक्य होईल. शुक्रवारचे वैभव लक्ष्मीचे व्रत. येत्या शुक्रवारपासून तू त्यास प्रारंभ कर. त्यामुळे ही परिस्थिती नक्की सुधारेल. छे, कुठून बुद्धी झाली आणि तो फुलांचा व्यवसाय करायला घेतला. मनात होते चांगला लाभ व्हावा, परंतु 2 मुद्रांचा तोटाच झाला. नाही, असे होऊन चालायचं नाही. अशाने तर आपले नुकसानच होईल. इथून पुढे सर्व निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवे. नमस्कार. बोला बंधू, मी आपले काय सहाय्य करू? त्याचं कसं आहे, हे जे सगळं शेत आहे ना, ते समजा माझं आहे बघा. म्हणजे याचा मालक मी आहे. आणि हे जे उगवलेलं सगळं धान्य आहे, ते बी समजा माझं आहे बघा. अद्भुत, अद्भुत. निश्चितच तुम्ही हे धान्य अगदी कष्टाने उगवलेले दिसते आहे. अद्भुत. होय, पर माझी एक वेगळीच नड आहे. माझ्या संसारामध्ये लय म्हणजे लय अडचणी यायची. त्यासाठी मला लवकरात लवकर थोडस धन हवंय. मला तुम्ही थोडी सहायता करू शकाल का? क्षमा करा, परंतु ह्या अडचणीत मी आपले कसे सहाय्य करू शकेल? नाही म्हणजे मी तुमच्याशी एक व्यवहार करू इच्छितो. म्हणजे तुम्ही तर जरा सज्जन व्यापारी दिसताय, आणि मी ना तुम्हाला हे माझ्या शेतातलं धान विकतो. म्हणजे तुम्ही द्याल ती किंमत मला मान्य आहे, पण एवढी माझी नड भागवा. काय? अहो, हे काय म्हणतात तुम्ही? अहो, हे धान्य तर खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्या खरेदीसाठी खूप धन लागेल, आणि एवढे धन सध्या माझ्याकडे नाहीये. अहो नाही, अहो मी म्हणलो ना आता, मी अजिबात घासाघीस करणार नाही. तुम्ही द्याल त्या किमतीत मी घेईन, पण एवढी माझी नड तुम्ही भागवाजी. तुम्ही म्हणाल त्या किमतीत मी द्यायला तयार आहे. खरेच? तुम्ही खरेच सांगतात? नाही म्हणजे मागावून असे नको व्हायला की आत्ता म्हणताय आणि काही काळानंतर शब्द बदलाल. नाही जी, मी बोललो ना, या उभ्या पिकाची शपथ घेतो, पण माझी नड भागवा. माझं धान्य विकत घ्या. खरे तर कुणाच्या दुःखी परिस्थितीचा असा लाभ घेऊ नये, परंतु हा प्रस्ताव स्वतः माझ्याकडे चालत आला आहे आणि मी काही त्याची फसवणूक करत नाही. मग मी हा व्यवहार करण्यास काय अयोग्य आहे? मान्य आहे मला. ह्या घ्या, माझ्याकडील सर्व मुद्रा मी तुम्हाला देतो. खरंच तुमचं लय लय उपकार झालं. अहो, तुमच्या या निर्णयानं माझ्या सगळ्या मनावरचं वजन कमी झालं बघा. आता हे शेतातलं समद धान्य तुमचं बघाजी. येतो जी, धन्यवाद.
या व्यवहारात तर अपेक्षेहून अधिक लाभ झाला. आता हे सर्व धान्य विकून मी माझे गतवैभव प्राप्त करू शकतो. देवी, तुझे हे व्रत प्रारंभ करावयास मला काहीसा विलंब झाला, हे सत्य आहे. परंतु ह्या शुक्रवारपासून मी हे वैभव लक्ष्मीचे व्रत आरंभ करत आहे. ज्यात खंड पडू न देता मी ही पूजा करणार आहे. माते, तू आज भोजन नाही करणार? नाही बाळा, आज माझे शुक्रवारचे व्रत आहे, त्याचाच उपवास केला आहे. माऊली, या व्यवहारी जगामध्ये निस्वार्थी वृत्ती सापडणं महाकठीण. जशी आपली सावली, छाया, तिला स्वतंत्र अस्तित्व नसतं, पण तरी सुद्धा तिला कमी लेखू नये. कारण जितकी निस्वार्थी ती सावली असती, तितकं निस्वार्थ जगात कोणी नसतं. मनुष्याच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की त्याला आपल्या सावलीचे आभार मानायची संधी प्राप्त होते, पण सहसा आपण ते करायचं विसरून जातो. पण तसं न करता सावलीप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जे जे कोणी आले त्या प्रत्येकाचे आभार मानायला विसरू नका. आपण हेच म्हणतो, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.